आणि मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. न करता आपण पूर्ण माहिती घ्या, ठेकेदारांची नावं घ्या, किती कामं बिलो गेली आहेत, किती टक्के बिलो गेलेली आहेत याची माहिती घ्या आणि मग बोला. पण नाशिकच्या कुंभारा जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम काही लोक करतायत आणि त्यांना विनंती आहे, राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण असं कुंभमेळ्याला बदनाम करू नका. भाऊ, या कुंभमेळ्याबाबत साधू महंतांनी काल नाराजी व्यक्त केली. खास करून कुंभमेळा आयुक्तांविरोधात त्यांची नाराजी आहे. क्षेत्रसिंग बैठका देखील कामं मला वाटतं प्रशासन अतिशय गतीने काम करत आहे, अतिशय वेगाने कामं या ठिकाणी चाललेले आहेत. कुठे उसंत आम्ही या ठिकाणी घेत नाही. त्र्यंबकेश्वरचा सगळा चेहरामोहरा आम्ही बदलतोय, नवीन घाट त्या ठिकाणी करतोय, सगळ्या रस्ते आम्ही सिमेंट काँक्रीटचे करतोय, नाशिक शहरातला अतिक्रमण काढून आम्ही ठिकाणी सगळं काँक्रिटीकरण करतोय. आणि असं असताना आपण माहिती घेऊनच बोललं पाहिजे. मला असं वाटतंय हा अधिकारी तसा, हा तर अधिकारी तसा, हा तहसीलदार तसा, कलेक्टर असा, कुंभ अधिकारी तसा, मंत्री असा. मला वाटतं साधू महात्म्यांचं काम जे आहे ते त्यांनी कुंभमेळा करायचं आहे. त्यांना सेवा पुरवण्याचं काम आमचं आहे. त्यांनी ज्या ज्या मागण्या पूर्ण केल्या त्या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेल्या आहेत. कुठे त्याच्यामध्ये आम्ही हात आकडता घेतलेला नाही. मागच्या वेळेला 1 आणि 2 कोटी भेटले होते, यावेळेला ते सांगितलं 5 कोटी पाहिजे. आम्ही 5 कोटी त्यांच्या सगळ्या त्यांना मदत त्या ठिकाणी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये ज्या बेसिक गरजा आहेत, शौचालय असतील, थांबण्याचं निवाऱ्याचं काम असेल, टेंटचं काम असेल, त्यासाठी आम्ही 5-5 कोटी रुपये त्यांना दिले. त्यांनी मागितल्याप्रमाणे या ठिकाणी दिलेले आहेत आणि आमचं काम अतिशय वेगात सुरू आहे. अजून कुंभमेळ्याला 1 वर्ष अवधी आहे आणि काहीच काम नाही. मला वाटतं साधू महंतांनी सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि तुमचं काम काय आहे की ज्यावेळेला कुंभमेळा होईल त्यावेळेला सगळ्या व्यवस्था तुमच्या पूर्ण असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आम्ही 1% कसूर ठेवणार नाही, 1% कसूर राहणार. कारण मागच्या वेळेला 3,500 कोटी रुपये दिले होते कुंभमेळ्यासाठी, ज्यावेळेला 35,000 कोटी रुपये दिले, त्याच्यावरही आकडा जातोय. नवीन कामं येत आहेत. पण या ठिकाणी आम्ही कुठेही हात आकडता घेत नाही. केंद्र सरकार असेल, म्हणजे मुख्यमंत्री असेल, आपलं सरकार असेल, उपमुख्यमंत्री कुठेही हात आकडता घेत नाही. पण असं असताना मला वाटतं आपण बोलताना माहिती घेऊनच बोललं पाहिजे. 2 आठवड्यामध्ये 10 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. नाशिक शहरासह ग्रामीण भागातही धक्के जाणवले. शहर भागात गेल्या 2 दिवसापासून मी नाशिक शहरामध्येच आहे. आधीचे 3-4 दिवस मी इच्छेच होतो. आठवडाभर मी इच्छेच 15 दिवस कॅबिनेटचा सोडला. तेवढ्यापुरतं मुंबईला गेलो होतो. मला सुद्धा जाणवलेलं आहे. मला अनेक फोन आलेत, भाऊ आमच्याकडे धक्का जाणवला आहे. काही लोक घराच्या बाहेर आलेत, काही ठिकाणी लोक बिल्डिंगवरून बाहेर येऊन उभे राहिलेले होते. तासभरांनी मला फोन आलेत. सगळे लोक बाहेर आहेत, सगळ्या महिला मुलं बाहेर आहेत. त्यांनाही सांगितलं की बाबा फार घाबरण्याचं कारण नाही. कारण आहे कॅबिनेटमध्ये सुद्धा या विषयाची 2 वेळा चर्चा झालेली आहे. या संदर्भामध्ये सगळे यंत्र बसवले गेलेले आहेत. पण काही भाग या ठिकाणी असं आहे की त्या ठिकाणी धक्के जाणवत आहेत, त्यातून त्याची निर्मिती होते. या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं माझे रात्रीच बोलणं झालं. आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटचे सेक्रेटरी आहेत विनीता सिंगल, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. मला वाटतं की फार घाबरण्यासारखं नाही आहे. जे भूकंप धक्के आहेत ते 3.2, 3.4 स्केलमध्ये त्या ठिकाणी आहेत. ते अतिशय नॉर्मल आहेत. मला वाटतं या संदर्भामध्ये जे इथले एक्सपर्ट आहेत त्यांना आम्ही पुढचा धोका संभाव्य काय, संदर्भात चौकशी काय करता येईल, ती सगळी आम्ही त्यांना विचारणा केलेली आहे. आणि त्यांनी मला वाटतं कालच जाऊन काही मशिनी त्या ठिकाणी पुन्हा बसवलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आणि या संदर्भामध्ये काय प्रिकॉशन घेता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करतो. मुख्यमंत्री होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील